नमस्कार मंडळी. आजचं टायटल जेवढं आकर्षक आहे, व्हिडिओमधलं कॉन्टेंट त्याहून जास्त आकर्षक असणार आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जनरली आपले सगळे व्हिडिओज जे असतात हे इन्व्हेस्टर साईडचे असतात, पण आजचा व्हिडिओ इन्व्हेस्टरसोबतच ट्रेडर्सना पण थोडंसं हॅपनिंग ठरणार आहे, थोडं निर्णायक ठरणार आहे, क्लॅरिटी देणार आहे मार्केटच्या पुढच्या येणाऱ्या मुवमेंटची. तर आपण जरा समजून घेऊया की काय सध्या मार्केटमध्ये खास घडतं आहे ते. युजली फंडामेंटल डेटा आमच्या ह्या सर्व व्हिडिओजमधून डिस्कस केला जातो. फार रेअरली आम्ही चार्ट्स आणि टेक्निकल्स ह्या सर्व गोष्टी डिस्कस करतो. ऑफकोर्स दोघांचे आपापलं महत्त्व आहे. पहिली गोष्ट इथे मी सांगू इच्छितो की कुठलाही डेटा किंवा इथे काही जरी आपण डिस्कस करत असू तर हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीच आहे. ह्याच्या आधारे आपण आपले डिसिजन्स हे कंपल्सरी आपल्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर डिस्कस करूनच घ्यावेत. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. मार्चच्या थोडंसं एक थर्ड वीकमध्येच आम्ही एक व्हिडिओ बनवलेला, ज्यावेळी स्पेशली US ची एक कॉमेंट्री आलेली त्यांच्या इन्फ्लेशन आणि इंटरेस्ट रेटबद्दलची, ज्यामध्ये त्यांनी काही आश्वासक गोष्टी सांगितल्या. आणि म्हणून आम्ही एक थोडासा आमचा व्ह्यू असा घेतलेला की एप्रिल महिन्यामध्ये मार्केटमध्ये रिकव्हरी येणार. तर ती रिकव्हरी मार्चच्या चौथ्या आठवड्यातच सुरू झाली. पण आता म्हणजे आज आहे 6 एप्रिल, 5 एप्रिल जो लास्ट ट्रेडिंग डे होता, ह्यामध्ये ज्या पद्धतीचे चार्ट पॅटर्न्स झालेले आहेत, त्यामुळे हा म्हणतो ना एप्रिल आणि थोडंसं मे हे दोन्ही महिने नक्कीच थोडेसे प्रॉमिसिंग असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत. आणि ते का ते आपण समजून घेऊया. स्क्रीनच्या माध्यमातून बघूया की हे असं सर्व का चित्र घडत आहे ते. आपण स्क्रीनवर येऊया. यापूर्वीचा टेक्निकल व्हिडिओ हा आपण 28 नोव्हेंबर 2023ला केलेला. मला अजूनही आठवतं निफ्टी 19,900 होतं. सो ही होती ती कॅन्डल. आणि ज्यावेळी आम्ही एक मांडलेलं की निफ्टीचा हा टेक्निकल ब्रेकआउट आहे आणि तिथून एक सलग 22,000पर्यंतचा प्रवास आपण पाहिला निफ्टीचा. म्हणजे ऑलमोस्ट आपण जर पाहायला गेलं तर वन वे एक 10% निफ्टीची रॅली जी आपल्याला पाहायला मिळाली. आणि ही अगदी आपण म्हणू शकतो 4 महिन्यातच ही तेजी आलेली आहे. सो फॉर अ इंडेक्स 10% अपसाईड एक 4 महिन्यात येणं खूप चांगलं म्हणू शकतो आपण. आणि आता आपण रिसेंट जर पाहिलं तर इंडेक्स थोडंसं ह्या आता एक कन्सॉलिडेशन झोनमध्ये येऊन परत एकदा एक साधारण निफ्टीचा इथे आपल्याला ऑल टाईम हाय हा गुरुवारच्या सेशनमध्ये दिसला. पण निफ्टीपेक्षा ह्यावेळी जास्त खास पुढचे 3 चार्ट्स आहेत. आणि ते म्हणजे बँक निफ्टी जो ट्रेडर्सचा सगळ्यात फेवरेट, आणि सध्याच्या इन्व्हेस्टरचे सगळ्यात जास्त फेवरेट 2 इंडायसेस, ते म्हणजे मिड कॅप आणि स्मॉल कॅप. सो याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी मी या ठिकाणी पहिलं तर बँक निफ्टीचा चार्ट ओपन करेन, त्यापासून आपण सुरुवात करूया. मी बँक निफ्टीचा इथे जरी हा डेली चार्ट असला तरी आपल्याला आपल्या ह्या आजच्या ॲनालिसिससाठी आपल्याला वीकली चार्ट लागणार आहे. आणि वीकली चार्टवर जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बँक निफ्टीने त्याचा आत्तापर्यंतचा हायेस्ट वीकली क्लोजिंग नोंदवलेला आहे. म्हणजे बँक निफ्टीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ॲक्च्युली बघायला गेलं तर बँक निफ्टीने ऑल टाईम हाय हा आधीच दिलेला आहे, जो आपण डिसेंबर 2023मध्ये पाहिलेला. आणि त्याच्यानंतर 4 महिने वीकली चार्ट आहे, त्यामुळे एक कॅन्डल ही एका आठवड्याची आहे. 4 महिने आपण पाहतोय बँक निफ्टी कन्सॉलिडेट करत आहे. 4 महिने बँक निफ्टीमध्ये फार काही मुवमेंट नव्हती. आणि ह्या वीकमध्ये जी कॅन्डल आपण पाहतोय ह्याने एक चांगला निर्णायक ब्रेकआउट दिलेला आहे. आणि ह्याला सपोर्टिंग ह्या महिन्यामधली ह्या आठवड्यामध्ये झालेली RBI पॉलिसी पण आहे की ज्यामध्ये RBIने कुठलाही मेजर बदल नाही केला. व्याजदर जसे होते तसेच ठेवले. पण त्याहून महत्त्वाचं आय नो हा टेक्निकल डेटा आहे, पण शेवटी फंडामेंटल आपल्याला डिस्कस करावंच लागणार. RBIने ह्या आपल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये कुठलेही बदल नाही केले. जसं इन्फ्लेशनचं फोरकास्ट जे आहे तेच ठेवलं. म्हणजे त्याच्यामध्ये पण काय म्हणूया की कन्झम्पशन वाढेल त्यामुळे इन्फ्लेशन फोरकास्ट वाढवलं नाही. किंवा GDP ग्रोथ RBI नेहमी कॉन्झर्वेटिव्ह टार्गेट ठेवते, ती पण त्यांनी 7% मेंटेन केलेली आहे. 7% GDP म्हणजे एका बाजूला आपला डेटा येतो आहे गव्हर्नमेंट आणि बाकी सगळे 7.5चा डेटा घेऊन असताना RBIने 7% ठेवणं हे पण एक प्रकारे प्रॉमिसिंगच आहे. त्यामुळे ओव्हरऑल सिच्युएशन पाहता फंडामेंटल बँकिंग सिस्टीमसाठी ठीकठाक आहेत. आणि आता हा जो टेक्निकल ब्रेकआउट आहे जो आपल्याला पाहिजे होता तो आपल्याला मिळाला. आणि ह्याला आपण असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न ब्रेकआउट म्हणतो, जो आपण इथे पाहू शकतोय. सो ट्रायंगल पॅटर्न ब्रेकआउट हा आपल्याला फक्त बँक निफ्टीमध्ये नाही तर आपल्याला तो मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये पण झालेला पाहायचा आहे.
आणि त्याची सुरुवात मी इथून करतो आहे. सो बँक निफ्टीचा हा ट्रायंगल ब्रेकआउट इज लाईक सी, आपण हे लक्षात घेऊया की या ठिकाणी दिस इज लाईक आपण म्हणू शकतो ब्रेकआउट. सो दिस ट्रायंगल हा झाला बँक निफ्टीचा काइंड ऑफ अ ब्रेकआउट आणि हा त्या ह्याचा पोल, ट्रायंगलचा पोल. सी हे डोंट गो टू ॲनिमेशन, बट ह्याचा पर्पज तेवढाच आहे की हे तुम्हाला थोडंसं पॅटर्न जरासे समजावे. आता ह्याचा ब्रेकआउट जो झालेला आहे ते टार्गेट्स कसे काढू शकतो, तर ह्याचे टार्गेट हे आपण पोल हाईटप्रमाणे काढू शकतो. सो ॲट प्रेझेंट बँक निफ्टीचा जर आपण पाहिला तर ही तेजी स्टार्ट कुठून झालेली, तर ही तेजी स्टार्ट झालेली साधारण ह्या लेवलपासून आणि तेच म्हणजेच ऑक्टोबर 2023चा लो होता बँक निफ्टीचा जो होता 42,000चा आणि तिथून ही तेजी स्टार्ट झालेली. त्यामुळे नवीन जर ब्रेकआउटचं आपण जर मोजायला गेलो तर बँक निफ्टीचं जे पुढचं टार्गेट ह्या ठिकाणी येतं आहे हे साधारण 51,000पर्यंत येतं आहे. सो ॲट प्रेझेंट बँक निफ्टी 48,500च्या आसपास आहे. बँक निफ्टीचा ऑल टाईम आहे 48,636 आहे, जो कदाचित आपल्याला मंडेच्या सेशनमध्ये ब्रेक होताना दिसेल आणि 51,000च्या आसपास बँक निफ्टीचं एक टार्गेट येतं आहे आणि कदाचित हे टार्गेट आपल्याला एप्रिल मे ह्या 2 महिन्यातच, मे पण खूप जास्त पुढे जाईल, मे बी आपल्याला हे एप्रिल महिन्यातच दिसेल. ह्याहून खास जे 2 चार्ट आहेत ते आहेत मिड कॅप इंडेक्सचे. सी मिड कॅप इंडेक्सने फर्स्ट टाईम 50,000चा आकडा ह्या आठवड्यात टच केलेला आहे. सो निफ्टी मिड कॅप 100 इंडेक्सबद्दल आपण डिस्कस करतो आहोत. सो इनफॅक्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये ही इंडेक्स ऑलमोस्ट 50,000पर्यंत पोचलेली, 49,780चा हा या इंडेक्सने दिलेला. बट त्याच्यानंतर अनेक न्यूज आल्या, सेबीचं एक स्टेटमेंट आलं, ज्याच्यानंतर आपण पाहिलं की 4 आठवडे मिड कॅप स्टॉक्समध्ये मोठा फॉल आला आणि परत 3 आठवड्यांमध्ये ही रिकव्हरी आलेली आहे. वीकली चार्ट आहे पुन्हा एकदा मिड कॅपचा आणि फर्स्ट टाईम मिड कॅप इंडेक्सने सुद्धा ब्रेकआउट दिलेला आहे. आणि इथे ना हे खूप समर्पक आहे, आपल्याला शिकण्यासाठी खूप सोपं आहे. मिड कॅपची जर तेजी आपण बघितली तर ही सुरू झाली गेल्या एप्रिलमध्ये. सो गेल्या मार्च 2023च्या शेवटच्या आठवड्यात मिड कॅपमध्ये ही तेजी स्टार्ट झालेली आणि जो आता मी एक ट्रायंगल ब्रेकआउट बोललो किंवा ह्याला ना आपण एक फ्लॅग पॅटर्न पण म्हणू शकतो. फ्लॅग कसा, तर जसं या ठिकाणी आता आपण एक ड्रॉ केलेलं सेम त्याप्रमाणे हा एक पोल आहे आणि ह्या पोलचा हा एक फ्लॅग. सो इथे हा एक ब्रेकआउट आपण पाहिलेला आणि त्याच्यानंतर ही एक तेजी परत पुढे गेलेली. सिमिलरली इथे आपण आता ह्याचा पण एक पॅटर्न बघूया की तोच ब्रेकआउट आता इकडे आपल्याला नवीन झाले दिसतोय. सो हा एक मोठा आपला पोल आणि त्यानंतर ह्या फ्लॅगचा ब्रेकआउट. सो यावेळी पण ही तेजी खूप खास आहे आणि ह्याचं पण एक मोठं टार्गेट मिळतं आहे कम्पेअर टू त्याच्या पोलच्या हाईटप्रमाणे जर आपण गेलो त्याचं ॲक्च्युली मोठं टार्गेट मिळतं आणि ते येण्याची शक्यता पण आहे. त्याचं कारण मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो. जर आपण प्रिव्हियस मिड कॅप इंडेक्सचा जर ट्रेंड पाहिला आणि ती जर तेजी आपण पाहिली जी एक साधारण या ठिकाणी आपण बघू शकताय. सो 29,000 पासून जी मिड कॅपची जी तेजी झालेली त्याचा जो पोल हाईट बनलेली ही ऑलमोस्ट 41,000पर्यंत आलेली आणि त्याचं टार्गेट कसं काढलं जातं तर तेवढीच हाईट पुढे जाणार, विच इज दिस. म्हणजेच नवीन पोलचं टार्गेट येतं 50,200 आणि आपण जरी परवाचा जर हाय बघितला किंवा गुरुवारचा जर हाय बघितला तर ॲक्च्युली 50,146पर्यंत मिड कॅप इंडेक्स गेली. म्हणजेच आपल्याला जे टार्गेट मिळालेलं मिड कॅप निर्देशांकाचं 50,200 ऑलमोस्ट ते रीच झालं या वीकमध्ये. आणि त्याच कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण पाहिलं तर आता जे नवीन टार्गेट आपल्याला मिळतं आहे, नवीन हाईटप्रमाणे जर आपण पाहिलं तर पुढचं टार्गेट जे मिळणार आपल्याला ते आहे जेवढं डिस्टन्स त्याने पोलने पहिलं कव्हर केलं तेवढंच आपण पुढे जाऊया आणि आपण समजून घेऊया नेक्स्ट टार्गेट मिड कॅपवर काय त्याने खूप मोठं टार्गेट येतं आहे जे आहे 57,465 म्हणजे ऑलमोस्ट 57,500. म्हणजे इथूनही 15% अपसाईड मिड कॅप निर्देशांकामध्ये आपल्याला दिसू शकते. प्रॉबेबली पुढच्या 1 ते 2 महिन्यातच मेपर्यंत ही एक आपल्याला सायन्स ऑफ म्हणतो ना एक तेजी मिड कॅप निर्देशांकामध्ये पण आहे. कारण ऑल टाईम हाय काढलेला आहे, ऑल टाईम हायच्या वरती वीकली क्लोजिंग झालेली आहे.
सो हे एक पिक्चर परफेक्ट सिनॅरिओ मिड कॅप निर्देशांकासाठी आहे आणि सेम पॅटर्न आहे स्मॉल कॅपसाठी सुद्धा. जो निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स जर आपण पाहिला त्याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सिमिलर ब्रेकआउट मिळतोय. त्याने ऑल टाईम हाय तर नाही काढलाय, पण वीकली हायेस्ट वीकली क्लोजिंग झालेली आहे. आणि जे आता मी मिड कॅपच्या बाबतीत दाखवलं ना, सेम आपल्याला स्मॉल कॅपच्या बाबतीत पाहायला मिळेल. सो स्मॉल कॅपची तेजी पण गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू झालेली आणि त्या तेजीने पण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर इथपर्यंत ही तेजी झालेली आणि तिथून जो एक नवीन पॅटर्न आपल्याला मिळाला, नवीन जी तेजी झाली ती इथपर्यंत होती. म्हणजेच त्याचं जे स्मॉल कॅपच्या तेजीचं जे टार्गेट होतं ते होतं साधारण 16,460 म्हणजे 16,500 म्हणूया. आणि जानेवारी महिन्यातच स्मॉल कॅप इंडेक्स ही 16,700 पर्यंत गेलेली, म्हणजे हे टार्गेट ओव्हर अचीव झालेलं. आणि आता जे स्मॉल कॅपवर नवीन टार्गेट येईल ते आपण पाहू शकतो. हे किती येऊ शकतं तर या पोलच्या हाईटप्रमाणे जर आपण गेलो तर स्मॉल कॅप इंडेक्सवर नेक्स्ट टार्गेट जे आता क्लोजिंग त्याची 16,355 आहे, नेक्स्ट टार्गेट हे 18,700 येतं आहे. म्हणजे इथूनही जर 16,350वर आपण आहोत आणि इथून जर 18,700 हे ऑलमोस्ट इथून पण 2,400 म्हणजे सिमिलरली एक 15% टार्गेट स्मॉल कॅप इंडेक्सवर पण येतं आहे. म्हणजे प्रोबेबली एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यामध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप या दोन्ही इंडायसेसमध्ये म्हणजे त्या इंडायसेसमधल्या स्टॉकमध्ये, बाय द वे मिड कॅप 100 इंडेक्स आपण डिस्कस करतो म्हणजे 100 स्टॉकची, आणि स्मॉल कॅप 100 इंडेक्स डिस्कस करतो आपण. यामध्ये एक या चार्ट पॅटर्ननुसार तरी दिसतंय की एक स्ट्रॉंग तेजी एक्सपेक्टेड आहे. अनलेस अँड अंटिल ग्लोबली जर काही निगेटिव्ह न्यूज नाही आल्या तर आपल्याला हे टार्गेट पुढच्या 2 महिन्यामध्ये येताना दिसले पाहिजे. टाईम टार्गेट म्हणजे एक प्राईस टार्गेट आणि टाईम टार्गेटच्या थेरीनुसार हे आपल्याला एक स्ट्रॉंग पोटेन्शियल आहे ह्या 3 इंडायसेसवर येणाऱ्या पिरियडचं. निफ्टी हा डायव्हर्सिफाईड इंडेक्स असल्यामुळे कदाचित तो थोडासा म्हणतो ना एक स्लो कन्सॉलिडेशनमध्ये वाढेल, बिकॉज व्होलॅटिलिटी इंडेक्स इंडिया विक्स जी आहे ना ह्याचा नंबर पण सध्या कमी आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये आपल्याला छोट्या छोट्या पॉझिटिव्ह मुवमेंट दिसतील, पण कंपॅरेटिव्हली एप्रिल मे महिन्यामध्ये बँकिंग स्टॉक्स, मिड कॅप स्टॉक्स आणि स्मॉल कॅप स्टॉक्स याच्यामध्ये तर आपल्याला एक स्ट्रॉंग तेजी दिसणं अपेक्षित आहे. आणि ऑफकोर्स यामध्ये नक्कीच आमचे पण व्ह्यूज रॉंग जाऊ शकतात, बट एक लक्षात घ्या हा व्ह्यू ह्यावेळी पूर्णपणे टेक्निकल बेस्ड आहे. ह्या 2 आठवड्यापूर्वी जे आम्ही तेजी एक्सपेक्टेशन जे मांडलेले ते फंडामेंटलच्या आधारे मांडलेले. पण मी एक सांगेन की सध्या आपल्या मार्केटच्या तेजीला फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्ही फेवरेबल आहे. सो परत एकदा आठवण करून देईन, डिसिजन मात्र आपल्या फायनान्शियल ॲडवायझर आपल्या ब्रोकरबरोबर डिस्कस करूनच घ्यावे. बट माहोल तर पॉझिटिव्ह आहे, माहोल तर चांगला आहे, डेटा फेवरेबल आहे आपल्या सगळ्यांसाठी, हे मात्र इथे निश्चित आहे. आय एम शुअर थोडेसे टेक्निकल व्हिडिओज लोकांना जरा जास्त आवडतात आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज अजून आम्ही जेव्हा अशी एक चांगली सिच्युएशन मिळेल, सरसकट दररोज एक ॲनालिसिस आणि अपडेट्स देण्यामागचा आमचा हेतू नाही. पण येस, जेव्हा एक म्हणतो ना एक चांगलं सिच्युएशन दिसते आणि ते म्हणतो ना सगळं जुळून येतं, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी मांडायला आम्हाला पण एक नक्कीच आनंद होतो. आणि हेतू एवढाच असतो की ट्रेडिंगमध्ये बरीचशी लोकं भरकटलेली असतात, त्यांना एक थोडंसं व्ह्यू मिळावा, एक थोडंसं क्लॅरिटी मिळावी की जेणेकरून त्यांचं ट्रेडिंग अधिक थोडंसं पॉझिटिव्ह आणि सुखकर होऊन जाईल. दॅट्स इट, बाकी काही नाही. खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.